आता 10 पेक्षा जास्त मंत्री किंवा आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्नाच्या बाबतीत चर्चा केली आणि साधारणतः सर्वांनीच सकारात्मक रीतीने आमच्या मागण्यांना समर्थन दिलं. मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्यांनी सकारात्मकता दर्शवली. सन्माननीय देशाचे रक्षा मंत्री माननीय राजनाथ सिंग साहेबांची भेट घेतली. चंद्रपूरमध्ये देशातलं सर्वोत्तम सैनिक शाळेचं बांधकाम हे मी अर्थमंत्री असताना केलं होतं. त्याच्या विस्ताराच्या संदर्भात आर्मी म्युझियमच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. श्री जितेंद्र सिंग यांच्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग आहे. बांबूच्या संदर्भातल्या रिसर्चच्या कामासाठी त्यांच्या विभागातून 10 कोटी रुपयाची मागणी केली आणि साधारणतः आज उद्या त्यांचे सायंटिस्ट आणि आमचे सायंटिस्ट हे एकमेकाशी फोनवर चर्चा करतील. प्रस्तावाचं सादरीकरण प्रेझेंटेशन होईल आणि त्यानंतर मग त्या निधीच्या उपलब्धतेच्या बाबतीमध्ये निर्णय केला जाईल. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येऊन महिलांच्या विविध प्रश्नावर त्या ठिकाणी महिला आयोग जिल्ह्यातील महिलांच्या प्रश्नाबद्दल मदत करण्याचं त्यांनी सूतोवाच केलं आहे. ओबीसी आयोगाच्या अध्यक्षा त्यांनीही साधारणतः WCL मध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्यावर त्यांना नोकरी किंवा तत्सम ज्या फायद्याचा त्यांचा अधिकार आहे ते दिला जात नाही आणि म्हणून साध्वी निरंजना मॅडमनीही येण्याचं त्या ठिकाणी कबूल केलं. चेंबर ऑफ इंडस्ट्रीज जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वित्त विभागाने ज्यांना काम दिलं MSMEच्या बाबतीमध्ये त्यांनीही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येण्याचं कबूल केलं आहे आणि साधारणतः चंद्रपूरमध्ये आम्ही प्रयत्न करतोय उद्योग योद्धा निर्माण करण्याचा. आत्मनिर्भर भारताच्या संदर्भामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण तरुणींनी स्वतःच्या उद्योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर व्हावं, MSMEच्या योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्या या दृष्टीनेही त्यांच्याशीही चर्चा झाली. माननीय नितीन गडकरींजींसोबत चंद्रपूरमध्ये आता एक रिंग रोड करण्याचा विषय मी विधानसभेत मांडला होता. या बाबतीत नितीन गडकरीजी तर कशाला नाही म्हणतच नाही आहे, ते तर प्रेम करतात. त्यांनी एका क्षणात त्या बाबतीमध्ये होकारी दिला. आमचा DPR तयार आहे. या DPR मध्ये पूर्ण रिंग रोड होण्यासाठी थोड्याशा भागामध्ये वनविभागाच्या अडचणी आहे, पण त्यामध्येही एलिव्हेटेड रोड करता येईल का याची तपासणी करून आमचा रिंग रोड सुद्धा पूर्ण होईल. आणि तसंच साहेबांनी सांगितलं की आपण हैदराबाद पर्यंत एक मोठा हायवे करतोय, त्या हायवेचा पार्ट म्हणून आपण रिंग रोडला जोडू, म्हणजे त्याचाही उपयोग चंद्रपूरकर जनतेला निश्चितपणे होईल असंही त्यांनी सूतोवाच केलं. साधारणतः एक गोष्ट लक्षात आली, मी दिल्ली फारसा जात नाही, पण दिल्ली गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासाला मोठा उपयोग होऊ शकेल आणि म्हणून साधारणतः दिल्लीमध्ये जाऊन आपल्या मतदारसंघाच्या विकासाला जास्तीत जास्त पैसे उपलब्ध व्हावे या दृष्टीने काम करण्याचा निर्णय केला. CR पाटील जे या संदर्भातले जलशक्ती मंत्रालयाचं काम पाहतात, त्यांनी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील साऱ्या MI टँकला PDNनी जोडता येईल का याबद्दल सांगितलं आणि ते जर तुम्ही करत असाल तर केंद्राचे 70% आणि राज्याचे 30% असा प्रस्ताव तुम्ही जर मला सादर केला तर मी 3 महिन्यात त्याला मंजुरी देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने आम्ही विदर्भ सिंचन बोर्डाच्या EDींना सोनटक्के साहेबांनी सूचना केली की चंद्रपूर जिल्ह्याचा MI टँकच्या PDNचा प्रस्ताव हा ताबडतोब सादर करावा आणि त्या दृष्टीने त्याही प्रस्तावाला CR पाटीलांनी अतिशय सकारात्मकता दाखवत जी मदत करण्याचं आश्वासन दिलं. तर मला वाटतं की जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने इथं जाणं हे उपयोगाचं आहे.